आज आमच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन कसे करतात या संदर्भात फायर ब्रिगेड अंतर्गत खामकर साहेबांची मुलाखत घेतली. आग विझवण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य करण्यासाठी हे कसं काम करतात, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटांमध्ये कशा प्रकारे सहकार्य करतात याविषयी त्यांनी मुलांना अनमोल असं मार्गदर्शन केलं. आपत्ती काळात आपण 101 किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधा. अग्निशमन दल प्रामुख्याने आग विझवण्यासाठी तसेच बचावकार्य करण्यासाठी, आपत्कालीन परिसरात मदत करण्यासाठी, प्रथमोपचार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावत असते. कारण एखाद्या माणसाचा जीव वाचवला जातो याच्यातून, कोणी असू दे. आता एखाद्या गाडीचं 2 गाड्यांचं ऍक्सिडेंट. सर माहिती सांगत असताना मुलांच्या मनातल्या प्रश्नांनी त्यांना शांत बसू दिलं नाही. मुलांनी पहिलाच प्रश्न विचारला की जर आपल्याला फायर ब्रिगेडमध्ये भरती व्हायचं असेल तर आपण कोणते शिक्षण घ्यायला पाहिजे, तुम्ही कोणकोणत्या ठिकाणची आग विझवता. त्यावर त्यांनी सांगितलं की घरं, इमारती, जंगलं तसेच इतर ठिकाणी लागलेली आग नियंत्रणात आणणे आणि विझवणे हे आमचं महत्त्वाचं काम आहे. तसेच रेस्क्यू ऑपरेशनमध्ये इमारती कोसळणे, अपघात, गॅस गळती किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या लोकांना वाचवणे, तसेच आपत्कालीन प्रतिसाद म्हणजे पूर, भूकंप, तेल गळती यांसारख्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीतून लोकांना वाचवणे ही महत्त्वाची कामे करत असताना आम्ही कोणकोणती साधने वापरतो हे आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला आमच्या वाहनामध्ये कशा प्रकारे साधनं ठेवलेली आहेत हे तुम्हाला दाखवतो असं सांगून आमच्या मुलांना आग लागल्यानंतर कोणती साधने वापरतात, पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कोणती साधनं वापरतात, छोट्या प्रमाणात आग लागली असेल तर कोणती साधनं वापरायची, मोठ्या प्रमाणात आग लागली असेल तर कोणती साधनं वापरायची, रस्त्यावर काही लहान मोठे अपघात घडले असतील, तेल गळती झाली असेल तर काय करायचे, मोठ्या प्रमाणात आग लागली तर पाईपलाईन कशा प्रकारे ठेवलेली असते, ते पाईप कशा प्रकारे वापरतात, त्याला कोणत्या प्रकारची गन जोडावी लागते, ही प्रत्यक्ष गन दाखवून आणि पाईप कनेक्शन दाखवून मुलांना सखोल मार्गदर्शन केले. एखादा प्राणी, पक्षी किंवा वन्यजीव जर संकटात अडकलेला असेल तर त्याची सुटका करण्यासाठी कशा प्रकारचे रोप वापरले जातात हेही त्यांनी मुलांना दाखवले. आग लागली असेल तर ते कशा प्रकारे त्या वाहनातून पाईप काढतात आणि शलाखीने त्या दिशेने पळतात याचं छोटंसं प्रात्यक्षिकही सरांनी दाखवलं. सर्वच प्रकारच्या आगी ह्या पाण्याने विझत नसतात तर काही ठिकाणी केमिकल्सचा वापर केला जातो. कोणती केमिकल वापरली जातात, ती कुठे स्टोअर केली जातात हे सरांनी मुलांना दाखवले. आग विझवण्यासाठी प्रामुख्याने पाणी तसेच फोम, कार्बन डायऑक्साईड व इतर रासायनिक पावडरी आणि वाळू यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. हे करताना त्यांना अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीसाठी फावडे, हातोडे, कटर, मानवी आग विझवण्याकरिता ब्लँकेट इत्यादी साधनेही उपलब्ध करून ठेवावी लागतात. माहिती ऐकताना मुलांनी प्रत्यक्ष गाडीत जाऊन तिची पाहणीही केली. आग विझवताना कोणते कपडे वापरायचे, कोणती काळजी घ्यायची याविषयी माहिती लक्षपूर्वक ऐकली. या गाडीची दिवसातून 3 वेळा तपासणी केली जाते. फायर अलार्म कसा वाजतो याचेही मुलांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिले.